तर क्रिस्टलाइन सॉलिडचा दुसरा प्रकार आहे तो आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल। हा क्रिस्टलाइन सॉलिडचा दुसरा प्रकार आहे। त्याचे गुणधर्म काय काय आहेत बघा। पहिला पॉईंट काय सांगितलं आहे बघा, द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आर ॲटम। आता क्रिस्टलाइन सॉलिडचा जो कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे तो ॲटम आहे किंवा ॲटमपासूनच क्रिस्टलाइन सॉलिड हा कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड तयार होणार आहे। दुसरा मुद्दा काय आहे बघा, द ॲटम इन दीज क्रिस्टल्स आर हेल्ड टुगेदर बाय कोव्हॅलंट बॉन्ड। आता हे जे ॲटम्स आहेत ज्यांच्यापासून क्रिस्टलाइन सॉलिड तयार होणार आहे ते ॲटम एकमेकाला कोव्हॅलंट बॉन्डने अट्रॅक्ट करणार आहेत किंवा बांधले जाणार आहेत। ॲज अ रिझल्ट याचा परिणाम एंटायर क्रिस्टल इज अ सिंगल मॉलिक्यूल। याचा परिणाम काय होईल तर पूर्ण जे क्रिस्टल आहे ते एकच मॉलिक्यूल म्हणून संबोधण्यात येईल किंवा त्या पूर्ण क्रिस्टलला एकच मॉलिक्यूल असं म्हणायचं आहे। पॉईंट नंबर 3 आहे बघा, द क्रिस्टलाइन सॉलिड किंवा कोव्हॅलंट जे सॉलिड आहे, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड जे आहे ते आहे व्हेरी हार्ड। तो खूप हार्ड असणार आहे, इनकम्प्रेसिबल असणार आहे, कंप्रेस होणार नाही आणि त्याचा हाय मेल्टिंग पॉईंट असणार आहे। त्याला मेल्टिंग पॉईंट हाय असणार आहे, त्याचसोबतच त्याला बॉइलिंग पॉईंटसुद्धा हाय असणार आहे, वितळांक आणि उत्कलनांक हाय असणार आहे। पॉईंट नंबर 4 मध्ये काय माहिती सांगितले बघा, ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाल्यामुळं द इलेक्ट्रॉन्स आर नॉन मोबाईल। आता ॲटमपासून कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड तयार होणार आहे। आता 2 ॲटममध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार आहे। कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळं इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, मोबाईल नसणार आहेत, हालचाल करू शकणार नाहीत। त्याचा परिणाम काय होईल, त्यामुळं हे जे मॉलिक्यूल आहेत कोव्हॅलंट क्रिस्टल सॉलिड हे नॉन कंडक्टर आहेत, दुर्वाहक असणार आहेत। कशाचे, हीट आणि इलेक्ट्रिसिटी यांच्यामधून वाहणार नाही। पॉईंट एवढं लक्षात ठेवायचं आहे, कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल हे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे दुर्वाहक असणार आहेत आणि त्याचं एक्झाम्पल देण्यात आलेलं बघा, डायमंड, क्वार्ट्ज, बोरोनाइट्राइड हे त्यांचे एक्झाम्पल आहेत।